नमस्कार, पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी जेवणाची चव वाढवणारी आणि तोंडाला चव आणणारी अशी चटपटीत अशी तिळाची चटणी बनवून दाखवणार आहे। ही चटणी तुम्ही कुठल्याही पराठ्यासोबत खाऊ शकतात किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकतात किंवा मग तुम्ही हे कणण्याची भाकर असते बघा, खानदेशी पद्धतीची, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, तर त्या भाकरीसोबत देखील खूपच छान लागते ही चटणी। तर तेव्हा नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका। आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला सांगते। तर इथे बघा, मी 1 वाटी ही तीळ घेतलेली आहे, पांढरी तीळ आहे, तुम्ही कुठलीही घेऊ शकतात। छान अशी चटणी बनते मग आपली ही। त्यानंतर अर्धी वाटी मी दाण्याचा कूट घेतलेला आहे, इथे तुम्ही शेंगदाणे देखील घेऊ शकतात। त्यानंतर इथे मी लाल तिखट घेतलं आहे, 2 चमचे घेतलेलं आहे, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। 1 चमचा जिरं घेतलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर थोडी कसुरी मेथी इथे मी घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही कोथिंबीर वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ मी इथे घेतलेलं आहे। या चटणीमध्ये तुम्ही लसूण जेवढा जास्त वापराल तेवढी छान लागते ही चटणी। तर इथे बघा, मी एका कढईमध्ये मी आता हे तीळ वगैरे भाजणार आहे, तर कढई इथे मी तापून घेतलेली आहे। आता ही तीळ आहे तर ती लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहे, कारण तुम्ही हाय फ्लेमवर जर हिला भाजायला गेले तर तीळ ही तळतळते आणि त्यामुळे बाहेर फेकली जाते। तर ही लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिट आपल्याला भाजून घ्यायची आहे। छान अशी, आपल्याला अगदीच हिला लालसर करायची नाही। आता ही बघा, तीळ इथे भाजून झालेली आहे। आता तीळ भाजून झाल्यानंतर थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला त्याची जाडसर अशी भरड करायची आहे। अगदीच आपल्याला ही तीळ बारीक करायची नाही, नाहीतर आपली चटणी छान लागत नाही, म्हणून त्याला आपल्याला जाडसरच ही दळायची आहे। आता त्यानंतर बघा, इथे मी दाण्याचं कूट आहे, तर ते दाण्याचं कूट देखील मी इथे करून घेतलेलं होतं आधीच। तुम्ही जर का शेंगदाणे घेतले तर त्याचं कूट तुम्ही करायचं आहे। त्यानंतर बघा, हे साहित्य आहे आपलं, तर ते साहित्य आपल्याला आता वाटायचं आहे। तर संपूर्ण साहित्य मी यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर बघा, मी इथे हे जे दाण्याचं कूट आहे, दाण्याचं कूट नाही, आपलं हे जे तीळचं भरड आहे, तर ती भरडमध्ये मी आता हे संपूर्ण जे वाटलेलं आहे लसूण वगैरे चटणी, तर ते टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढा तुम्ही लसूण या चटणीमध्ये टाकाल तेवढी तुमची चटणी अतिशय चवदार अशी तयार होते, म्हणजे तुम्ही नुसती जरी ही जेवणासोबत खाल्ली तरी देखील छान लागते। तेव्हा नक्कीच ही चटणी तुम्ही बनवून बघा, अगदी पटकन अशी 10 मिनिटात ही चटणी तयार होते। तर नक्कीच तुम्हाला ती आवडेल, नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओसाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। तर चला, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।